नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व। तर आज मी बनवत आहे खानदेशी बेत आपला दालबट्टीचा। तर त्यासाठी मी सर्वात आधी घेत आहे 2 वाट्या पीठ आणि त्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धी वाटी रवा मी टाकत आहे। आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये थोडासा ओवा हातावर थोडासा क्रश करून घेत आहे। या पद्धतीने तुम्ही क्रश करून ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये। थोडंसं मीठ टाकायचं आणि छान ते सर्व एकत्र करून घट्ट असा गोळा त्याचा मळून घ्यायचा आणि तो थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवायचा। 10-15 मिनिट त्याला सेट होऊ द्यायचं आणि सेट झाल्यानंतर असा दिसेल तो। आणि तेव्हा ते छोटे छोटे गोळे आपण हातावर बनवून घ्यायचे आणि तुम्हाला हवा तसा शेप देऊ शकता। तुम्ही गोल करू शकता, लांब करू शकतात आणि याच वेळी आपण गॅसवर गरम पाणी करत ठेवून द्यायचं। पाणी उकळल्याच्या नंतर हे सर्व जे गोळे आपण बनवू ते त्यामध्ये टाकून द्यायचे आहे। एकदम भारी असा बेत बनतो हा, नक्कीच करून बघा तुम्ही। इकडे मी डाळ टाकलेली आहे ऑलरेडी फोडणी। तर या पद्धतीने मी असे लांब लांब शेप बनवून घेतलेले आहेत आणि आता पाणी सुद्धा तापत आलेलं आहे। तर आता मी याच्यामध्ये सर्व पिठाचे गोळे टाकून घेत आहे आणि ते छान उकळू द्यायचं। आणि या पद्धतीने जेव्हा सर्व ते वरती येतात याचा अर्थ ते पूर्णपणे शिजले आहे आतून असं समजायचं आणि या वेळेला ते काढून घ्यायचे पाण्यातून। आणि तुम्ही एकदा त्याच्यामध्ये चाकू टाकूनही चेक करू शकता। चाकू क्लीन निघाला याचा अर्थ त्या पूर्ण वाफलेल्या आहेत आणि छान असे कट करून घेतले आहेत मी ते सुंदर असे। तुम्ही बघू शकता त्याला जाळी किती छान आलेली आहे आणि आता तेलही छान तापलं आहे। तर त्यामध्ये मी बट्ट्या मस्त फ्राय करून घेत आहे आणि तुम्ही रंगसुद्धा बघू शकता एकदम भारी आलेला आहे। धन्यवाद। हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती।